आताची सर्वात मोठी न्यूज, ठाकरेंची सेना शिंदे पुन्हा फोडणार का? दावोसमधून सामंतांचे भूकंपाचे दावे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. तर शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची सेना फोडण्यासाठी फासे टाकायला सुरुवात केली आहे. याबाबत उदय सामंतांनी थेट दावोसमधून भूकंपाचे संकेत दिलेत. नेमकं उदय सामंतांचा दावा काय आहे आणि सामंतांच्या दाव्याने कशी खळबळ उडाली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. शिवसेना फुटीला 3 वर्ष पूर्ण झाली नाहीत, तोच पुन्हा एकदा ठाकरेंची सेना फोडण्यासाठी शिंदे गटाने फासे टाकायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार तर काँग्रेसचे 5 आमदार पक्षांतराच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री उदय सामंतांनी थेट दावोसमधून केला आहे. तर एकनाथ शिंदेंनी फोडाफोडीसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. दावोसमध्ये जाऊन राजकारण करणाऱ्या सामंतांना मुंबईला परत पाठवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर भाजपची एकहाती सत्ता यावी ही सामंतांची इच्छा आहे का, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे. याआधी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी फोडाफोडीचा दावा केला आहे. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये भाजपने ठाकरे गटाला खिंडार पाडलंय. त्यामुळे महायुतीकडे तब्बल 230 जागांचं बहुमत असताना अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याची योजना शिंदे गटाने आखली आहे. मात्र खरंच ठाकरे गटाचे आमदार फुटणार की महायुतीतील पालकमंत्री पदावरच्या अंतर्गत दुसपुशीवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे दावे केले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.